गणेशपुरी 4 षटकांची वैभव लढत असेल. टॉस जिंकल्या गणेशपुरी संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय. वाजेस संघ फलंदाजी. पंकज सोबत यदू, यज्ञेश आणि बॉलिंग ट्रॅकवर अविनाश डोलकर. गेम ऑन, मॅच ऑन. पहिला बॉल, मोठी लढत. उडवलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे. टप्पा चेंडू घेतील, फक्त मिळेल सिंगल. वाजेस संघाचा अकाउंट ओपन झालं 1 या धावसंख्येवरती. वाकडी संघ सेलिब्रेशन करतोय, परंतु सुपर 8ला गेलात तुम्ही. एक मॅच तुम्हाला खेळावी लागेल फायनलच्या दिवशी. पंकजाला लास्ट स्ट्राइक एंडला. यज्ञशालाय बॅटिंगसाठी तयार. 18 नंबरची जर्सी, विराट कोहलीचा हा फॅन. चांगला फलंदाज आहे यज्ञेश. लेफ्ट हँड फलंदाज अविनाश डोलकरच्या समोर. पुढील बॉल लॉफ्ट केलाय, ग्राउंड शॉट मध्ये केलेत अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ कडे फक्त 1 धाव मिळेल. मागील सामन्यामध्ये 30 धावांचं टार्गेट होतं वैभव, आणि रमेशचा विकेट गेला होता तरी देखील असं वाटलं करंजाडे जिंकेल, परंतु करंजाडे संघ हा बॅकफुटला गेला. तो सामना जिंकला वाकडी संघाने. परंतु गणेशपुरी संघाचं कौतुक करूया. आज संघ सकाळी 10 10:30ला पहिली मॅच जिंकला. आत्ता सामना खेळतोय. बॉल हवेत आणि इथे झेल बाद. पंकज संघनायक बाद झालाय. पंकजची पारी समाप्त. दोन वरती 1 मंगलमूर्ती वाजे. वन डाऊनला अतुल आला यज्ञेश सोबत. यज्ञेशला आता 4 ओव्हरपर्यंत खेळावं लागेल मॅचमध्ये. लेफ्टी फलंदाज आहे यज्ञेश. अतुल रायटी फलंदाज तुम्ही पाहाल. अविनाश डोलकरला सफलता मिळाली. अविनाश ऑन डिस्ट्रॉय, ज्याचा कोणीच विनाश करू शकत नाही असा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज. परंतु आज प्रथमेश कोहलीने सर्वांची मनं जिंकली या मैदानात, आणि मोठा आराम तुम्हाला पाहायला मिळाला गणेशपुरी संघाला. लवेश आणि मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी. टॉप मध्ये बॉल फ्लिक केलाय, क्रॉस बॅटेड शॉट डीप मध्ये स्क्वेअर लेगला, सीमा पार 4 रन. चावट आहेत तुम्ही, चावट गाणी वाजवतायत. 6 रन चौकाराने. चेंडू आलाय परत. अतुलने चौकार मारलाय. पहिल्या ओव्हरचे 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक 6 वरती 1 विकेट. पंकज परतलाय. अविनाश डोलकरला आता थोडा मार बसलाय. अतुलच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड फटका. 2 चेंडूचा खेळ बाकी. यॉर्कर पडला हा बॉल परफेक्ट बॅटच्या बुंद्यामध्ये. थोडा ओव्हर पिच देखील होता. डॉट आलाय 0. यज्ञेश पाटील फक्त 1 चेंडू खेळला. त्यानंतर अतुल आलाय. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. वाजे विरुद्ध गणेशपुरी. सुपर 8 कोण जाणार? वाकडी संघ कोणाची वाट पाहतो? वाजे की गणेशपुरी? शेवटचा बॉल उडवलाय. चपराक चाबूक फटका. लॉंग ऑफला क्लिअर केलंय. 4 रन. गणेशपुरी टीमला शुभेच्छा आल्यात. प्रथमेशचे वडील आहेत प्रकाशजी कोहली साहेब. पंच तुमच्याजवळ जो चष्मा आहे ना सत्यवान काकडे किंवा सुनील, तो वाकडी संघाच्या खेळाडूंचा आहे.
आणि त्यांना घरी जायचंय, त्यामुळे तो परत करा. डोक्यावरती विसरतात कधी कधी पंच, परंतु खेळाडूने ते मागितलं पाहिजे. मॅच ऑन मध्ये असताना पंचांकडे भरपूर जबाबदारी असते. आता हे पंच मध्ये जातील विकी फडके यांच्या स्पर्धेमध्ये, नाईट रजनीमध्ये. वैभव बोपी सर देखील तिकडे जातील. आमचे रोशन पाटील शिरवली कदाचित असतील, प्रवीणजी गायकर देखील असतील तिथे. भरपूर भन्नाट फॉर्ममध्ये तीन समालोचक आहेत आणि वैभव सरांसोबत आज संधी मिळाली पनवेल प्रीमियर लीग नंतर, खूप आनंद वाटला. धावफलक आहे एकूण 10 रन्स. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावांची गरज आहे भरपूर. आणि यज्ञेश लेफ्टी फलंदाज म्हटला तर क्रिस गेल सारखी बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. त्याच्या बॅटमधून जर मोठे फटके आले तर तुम्ही चांगला टार्गेट पाहाल, कारण प्रथमेश कोहली तुमच्या विरोधात आहे. तो चांगला फलंदाज आहे. मोठं टार्गेट तर पाहिजे माझ्या टीमला. प्रवेश कोहली, पहिला बॉल परफेक्ट होता. हा बॉल ओव्हर पिच मध्ये थोडा टर्न झाला. पहिल्या बॉलवर 1 रन कंप्लीट केली गेली. शांत क्रिकेट. पंकजचा विकेट पाहिला मिस टायमिंग वरती. त्यानंतर धावा येत नाहीयेत. 11 वरती 1. वाजे संघ वाईल्ड कार्ड मध्ये जे संघ आले सर्व पराभूत झाले आणि जे लॉट मध्ये होते तेच इथे सुपर 8च्या रेसमध्ये आहेत सध्या. वाईल्ड कार्ड वाल्यांचं नशीब खराब होतं, परंतु सर्वाधिक धावा वाईल्ड कार्डने बनवल्या, चेस केल्या. 75 धावा 5 ओव्हरमध्ये. आणि गणेशपुरी संघ बघा थकला नाही अजून. 6 तास त्याने आराम केला आज. मिस टायमिंग फटका, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू जातोय, फक्त 1 धाव मिळेल. सामन्यामध्ये सिंगल डब्बलने धावा येत आहेत. थोडे निराश असेल वाजे संघ, परंतु वाजे संघ या मैदानावरून कधीच खाली गेला नाही. संघाने ट्रॉफी घेऊन गेलाय. सिंगल येते. प्रवेश कोहलीची दमदार बॉलिंग. त्याच्या ओव्हरमध्ये मोठे फटके येत नाही. टेम्परामेंटवाली गोलंदाजी, नियंत्रण असलेली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, फास्ट अँड फ्युरियस. छोटा पॅकेट बडा धमाका. लहानसा खेळाडू परंतु त्याच्याकडे ताकद चांगली बॉलिंगची. लॉफ्ट केलाय आणि झेल पकडलाय. लॉंग गॉनला यज्ञेश्वर यदू परतलाय. 2 विकेट. अभिजित पाटील आलाय आणि त्याच्या मुलाचं नाव त्याच्या टी शर्टवर आहे, क्रिशिव. 12 वरती विकेट आले 2. अतुल आणि अभिजित बॅटिंगसाठी तयार आहेत. धावा येत नाही. प्रथमेश कोहली तुमच्या विरोधात आहे, त्यामुळे मोठं टार्गेट पाहिजे. सिंगल डबल का होईना धावा करण्याची गरज आहे. परंतु दिवेश काकडे आता खुश आहेत, कारण दिवेश काकडेचा संघ आहे गणेशपुरी. त्यांच्या मुलाचं नाव आहे लवेश आणि मायरा स्पोर्ट्स. पॅकरला नेहमी आनंद होतो त्यांचा संघ जेव्हा चांगला खेळतो. बॉल तयार. प्रवेश कोहली, परफेक्ट चेंडू पडलाय आणि प्रथमेश जम्प तुम्ही बघितली, अगदी वाघासारखी जम्प होती. हा बॉल डॉट आलाय. वाजे संघावर भरपूर प्रेशर दिसतो आज. प्रवेश कोहलीचा चेंडू बाकी असतील 2. धावा आहेत 12. 2 विकेट. मंगलमूर्ती वाजे 70-70ची टी शर्ट त्याने परिधान केली आज. ड्रेसकोट सुंदर आहे. दोन्ही संघांचा प्रोफेशनल क्रिकेट आहे हा. क्वालिटी क्रिकेट असतो वैभव. दोघांकडे चांगल्या टी शर्ट असल्यानंतर फलंदाज बाद होणार इथे आणि तिसरा झटका मंगलमूर्ती वाजे संघाला लागतोय.
प्रथमेश कोहली पहिल्या सामन्यामध्ये त्याने 9 चेंडूमध्ये ती मॅच फिनिश केली होती. 40च्या वर धावा कुठल्या होत्या आणि आता टार्गेट फक्त 12 झाले वाजे संघाचे. चेतन पाटील आलाय, मजबूत फलंदाज आहे, त्याची हाईट, त्याची बॉडी चांगली आहे, टायमिंग पाहिजे फक्त. परंतु दिशेकडे त्याचं लक्ष नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावफलक थांबलाय. 1 डझन चेंडू 1 डझन धावा, 12 चेंडू 12 धावा. तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे डीजे. वाह, 12 चेंडू. 700 में जीत का जुनून हो तो हालात कहा मायने रखते है. आणि जीत का जुनून थोडा कमी वाटतो वाजेत संघामध्ये, परंतु इरादे मजबूत आहेत वाजेत संघाची. काही घडू शकतो. 12 चेंडूमध्ये तुम्ही 72 धावा करू शकता 12 षटकाराने. पहिला आलाय मिड विकेटला, लॉन लांब 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 लचक फटका 6 रन. बरसलाय, पहिला बॉलवर स्वागत झालं. मिड विकेटला षटकार. यावेळी मिस टायमिंग. प्रथमेश कमबॅक. विकेट घेतला, अतुलला बाहेर केलं. 18 वरती तिसरा विकेट गारद झालाय. चौथा टीम मंगलमूर्ती वाजे संघाचा, परंतु चेतन पाटील इथे तळ ठोकून बसलाय आणि नवीन फलंदाज येतोय वाजे संघाचा. या मॅच मध्ये त्याची भरपूर गरज आहे. प्रथमेश कोहलीला विकेट. रितेश ढोलकरने झेल पकडला. विघ्नेश आला मैदानामध्ये. 45 नंबरची जर्सी. रोहित शर्माचा हा फॅन. आणि वैभवने उल्लेख केला रोहित शर्मा यांना देखील आमंत्रण आहे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा. महेंद्रसिंग धोनी, तदनंतर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन असे मोठमोठे सेलिब्रिटी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी येतील. अयोध्या. विघ्नेश पाटील 18 वरती 4. 40च्या जवळ संघ पोहोचला पाहिजे आवाजे. प्रथमेशची बंदूकची गोळी अशी गोलंदाजी आहे. आणि प्रकाश कोहली साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. जय मल्हार हॉटेलचे ते प्रोपरायटर आहेत. आणि जय मल्हार म्हटलं तर एकदम लजीज खाना, स्वादिष्ट. इंस्टाग्राम वरती तो पेज तुम्ही फॉलो करा. टायमिंग. सामन्यामध्ये काही मजा येत नाही कारण चेंडू सीमारेषेच्या आत आहेत. 2 खेळाडूमध्ये तू मै गरज नव्हती. कॉलिंग झालीच नाहीये. तालमेल खराब आहे दोघांमध्ये. आणि धावा घेतल्या तद्वर 3. चेतनला संधी दिली. 3ने धावफलक जाईल 21 वरती. चेंडू बाकीत फक्त 2. प्रथमेश कोहलीच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवर षटकार पडला होता प्रथमेशला. त्यानंतर त्याने थोडं कमबॅक केलं, परंतु चेतन पाटील कडून अपेक्षा भरपूर आहेत. त्याच्याकडे ताकद ती दाखवावी लागेल या मॅच मध्ये. गरज आहे चेतनच्या बॅटिंगची. डेड बॉल. ही स्पर्धा आजची मॅच मला वाटतं 4च्या अगोदर संपन्न झाली असती, परंतु काही संघांनी धोका दिला. त्याच्यामुळे आम्हाला 5:30-6 वाजतापर्यंत करावं लागेल कॉमेंट्री. परफेक्ट यॉर्कर अपील केली आहे, परंतु सत्यवानजी काकडे 22 मध्ये धावा देत आहेत. नॉट आउट. 22 मध्ये 1 रन कंप्लीट होणार. शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. धावफलक 1 चेंडू बाकी आहे पंच, कारण की षटकार पहिल्या बॉलवर वाईट बॉल टाकलाच नाहीये. धावफलक आहे 22 वरती. विघ्नेश पाटीलने 3 धावा धावून घेतल्या, परंतु आता तो बॅटिंगसाठी सज्ज आहे.
लॉफ्ट करायचा होता, क्रॉस बॅटेटने ओव्हर पिच बॉल परफ्यूम डिलिव्हरीने ट्रॅव्हल झाला. शेवटचा बॉल 0. 3 ओव्हरमध्ये धावा 22. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. परंतु कौतुक करूया, गावदेवी शिवशंभो आदई आयोजित ही स्पर्धा दमदार आमदार सन्माननीय बालराम पाटील साहेब चषक 2024 शेतकरी कामगार पक्ष. शेतकरी कामगार पक्ष म्हटलं तर खरी ओळख असेल. कट्टरपणा तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये पाहता, त्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये. आणि कार्यकर्ता घडवणारा कारखाना म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. त्या मैदानावर जे जे संघ खेळले डेमध्ये, त्यांना नाईटमध्ये देखील संधी मिळेल. आणि आदईचे होणारे भावी सरपंच आशिष शेलके यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा लवकरच डिक्लेअर होणार आणि तुम्हा सर्व संघांना पुन्हा संधी मिळेल या मैदानावरती. बॉल तयार आहे. शेवटचा गोलंदाज बंटी डोलकर. उडवलाय चेतन फॉर्म मध्ये, इनसाइड आउट फेकलाय लॉंग ऑफला चेरन. अठ्ठावीस धावा, सामना रंगलाय. आता वाजे संघाला मज्जा येईल सामना खेळण्यासाठी. मिस टायमिंग, ताकद थोडी कमी पडली, टायमिंग अपुरं होतं, परंतु नशीब बलवंत. आणि काय घडलं इथे, रेफर करतील थर्ड अंपायरला. व्हेरी क्लोज एन्काउंटर आहे. 1 रन कंप्लीट झाली, स्ट्राईक रोटेट झाली. चेतनला पुन्हा संधी, परंतु धावा किती आहेत. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. डेंजरस एंड कडे धावत होता विघ्नेश पाटील. फलंदाज बाद, रन आउट. विघ्नेश यावं लागेल बाहेर. 1 रन मिळेल टीम वाजे. 29 चेंडू बाकी 4. मैदानात चाललाय संकेत, 33 नंबरची जर्सी. परंतु चेतनला 4 बॉल बाकी असतील. बंटी डोलकरच्या माध्यमातून चांगला रिप्ले पाहिला आपण. टेलिकास्ट टीम worldtenniscricket.in. राहुल उलवेकर पुढच्या महिन्यात पंजाबला रवाना होतील लाईव्ह टेलिकास्टसाठी. आणि त्यांची खिडूकपाडा नाईट मॅच देखील आहे यावर्षी. थोडी धावपळ असेल, कदाचित एरोप्लेनमध्ये त्यांना तो अंतर कापावा लागेल, कारण पंजाब टू मुंबई सोपं नाही आहे टेलिकास्ट करणं. 30 तासांचा ट्रॅव्हल तुम्ही कराल. शुभेच्छा तुमच्या टीमला. WTC. बॉल तयार. इस टायमिंग डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेतन पुन्हा बॅकअप साठी स्ट्राईकला येणार. क्रॉसिंग पाहिली जाईल. दोन्ही एंड सोडले नाहीयेत. रायगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा नियम दर्शवला जाईल. पंच थर्ड अंपायर रेफर केलाय. पंच क्रॉसिंग चेक करायचे तुम्हाला. टीव्ही अंपायर चेक करतायत. स्ट्राईक पहिले सोडली होती, परत ते रिटर्न गेले होते, परंतु नेमकं काय घडलं. थर्ड अंपायर नाना पाटील, तिसरे अंपायर. संकेत आउट आहे, कारण बॅट हवेत होती. पंचांनी परफेक्ट टायमिंग मध्ये रेफर केला आणि हे हवेत बॅट असल्यामुळे संकेत तू बाद असेल. 1 धाव मिळेल तुमच्या टीमला. धावफलक 1ने पुढे जाईल. वाजे संघ 30 वरती पोहोचलाय. चेंडू बाकी 3.
गेली आहे. 32 वरती पोहोचलाय मंगलमूर्ती वाजे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रथमेश कोहलीने पहिल्या सामन्यात 9 चेंडूमध्ये 36 केल्या होत्या. त्याची बॅटिंग धुवाधार आहे, त्यामुळे टार्गेट मोठं हवं होतं, परंतु 40च्या जवळपास पोहोचलंय. पंकज सारखा गोलंदाज आहे वाजे संघामध्ये. मोठी मॅच होणार नो डाऊट. कदाचित ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत खेळवली जाईल, कारण वाजे संघाचा लकी ग्राउंड आहे. आदई पॅटकट आहे, मागे जाणार, झेल सुटलाय, परंतु रनआउट करण्याची संधी. कंप्लीट रन, धाव घेतली, क्रॉसिंग झाली आहे. 22 मध्ये 1 धाव मिळेल. बॅटकट नाहीये. 33 धावा, शेवटचा बॉल. शिवशंभो गावदेवी आदई आयोजित आमदार चषक बालराम पाटील साहेब या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. सुशांत शेलके, तुमचे शुभम दादा असतील, KDJ असतील, दिवेश काकडे, आशुष शेलके, प्रत्येकेश बालू शेलके, मनापासून आभार. अवधूत मुंडे, अवधूत गुप्ते म्हणू शकतो. हा बॉल षटकार, शेवट गोड झालाय. टार्गेट सेट केलं. फलंदाज चेतन पाटीलच्या बॅटमधून 6 रन. धाव फलक आहे 39 आणि चर्चा रंगली होती. 40 टार्गेट सेट झालाय. कंपल्सरी टीम लवेश मायरा 11 गणेशपुरीच्या विरोधात कोण जाणार सुपर 8 मध्ये. जाऊया आणि इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती आमचे गट प्रमुख आणि खास मित्र समालोचक वैभव बोपीसर हरिग्राम, आणि स्कोरिंग साठी येतील आमचे मित्र कुणाल शेलके. ओव्हर टू DJ पारू. छेड माझी काढतो ती कशाला फोडतो. चाळीस धावांचं आव्हान स्वागत करूया आपण. आज ज्यानं खूप सुंदर समालोचक केलं, महाराष्ट्रातील पहिले बायकरमॅन समालोचक ज्यांनी आपल्या समालोचनातून बाईक जिंकली, असा प्रवीण टेंबे वलप यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. चॉकलेट बॉय, हजारो हृदयांचं ताईत उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये अंपायर आणि समालोचक यांच्यासाठी बाईक होती आणि तिथे लकी ड्रॉ करण्यात आला होता, आणि गतवर्षी त्या स्पर्धेमध्ये प्रवीण टेंबेला बाईक मिळाली, त्याचा शुभ सन्मान. पुढचा सन्मान आपण नंतर माझाच करूया. धन्यवाद. मी देखील आभार व्यक्त करेन, कारण 2 दिवस मला देखील समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचा देखील आभार व्यक्त करीन. तर इथे स्वागत करूया ज्यांचा सुंदर मराठीचा आवाज तुम्हाला मायक्रोफोनवरती ऐकायला मिळाला, असं आमचे द व्हॉइस ऑफ हरिग्राम पनवेल समालोचक असोसिएशनचे गटप्रमुख, आणि कंटिन्यू डे नाईटमध्ये ते मॅचेस कॉमेंट्री करतायत आणि जॉब देखील त्यांचा सांभाळतायत. स्वतः मॅनेजर आहेत चांगल्या नौकार कंपनीमध्ये, असे आमचे वैभव भोपी सर यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. वैभवजी भोपी सर यांचा हार्दिक स्वागत, आभार. आणि त्यांच्याकडे आपण हा माईक सोपवतोय, ही जबाबदारी. 40 धावांचं टार्गेट. गणेशपुरी की वाजे कोण जाणार, ऐकूया वैभवजी भोपी सरांच्या आवाजात, परंतु तत्पूर्वी DJ पारू. आता इत्याचा गाव गोल्डन मॅन आशु शेळके, आता इत्याचा गाव. गाडी फॉर्च्युनर गाडीवरती
बाबा किंग्र नाव आशुष के गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव आशुष के गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव आशुष के गोल्डन म्यान त्याचा फेमस झालाय नाव थँक्यू थँक्यू. चला सामना सुरू करा प्लीज. आता मैदानामध्ये थोडं सावलीचं वातावरण, सूर्य देवता आता थोडे असताना चाललेत. अविश्रांत मेहनत तुम्हाला घ्यावे लागते. एखादं कार्य हातीमध्ये घेतलं तर ते पार पाडण्यासाठी अविश्रांत मेहनत तुम्ही केली पाहिजे. याचं ज्वलंत उदाहरण, मी 2 दिवस सतत या स्पर्धेमध्ये राहिलोय. अविश्रांत मेहनत, एखादं कार्य हातामध्ये घेतलं तर पार पाडायचं असेल तर मेहनत तुम्हाला करावी लागते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे समोरच त्या डोंगरावरची JCB आहे. विश्रांत मेहनत 2 दिवस मी बघतो ती कंटिन्युअसली सुरू आहे. त्यामुळे जे त्यांनी कार्य जे त्याचं टार्गेट आहे ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, ही इच्छा मनामध्ये असली पाहिजे. आणि आता 40 धावांचं टार्गेट 4 षटकामध्ये. पहिलाच बॉल, पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. खरा फिल्डिंग आणि याचा प्रॉफिट मिळाला. लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आले. आमचे सन्माननीय श्री प्रकाशजी काकांकडून, प्रकाशजी कोले यांच्याकडून टीम गणेशपुरीला शुभेच्छा येत आहेत. सातत्यानं अगदी तुम्ही त्यांचं योगदान हे बघू शकता. अनेक ठिकाणी ते स्वतःहून उपस्थित राहतात. परंतु आज जयमल्लार हॉटेल हे उलवे रोडमधील सगळ्यात फेमस हॉटेल आहे. त्याची जबाबदारी, कारण त्यांची 2 मुलं खरं तर मैदानामध्ये सातत्यानं खेळत असतात आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. गोलंदाज सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल, प्रहार करण्याचा प्रयत्न अपेक्षित नजरेनं पंचांकडे बघितलं. संकेत पंचांनी थर्ड अंपायर कडे आता रेफर केले, चेक केलं जात आहे. आता आजच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेला थर्ड अंपायर कडे आपल्याला यावं लागलं, कारण प्रत्येक इम्पॉर्टंट आहे डिसिजन, कारण दोन्ही संघ एक चांगली मॅच खेळत आहेत. फेअर डिलिव्हरी आणि व्हाईट बॉल पंच सांगत असताना अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. संघाचं समीकरण पुढे चाललंय. बोर्डवर लागतंय 4 धावा, 5 धावा, कारण व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलवर आलेत. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा संकेत. नेक्स्ट बॉल, लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट मिड ऑन मध्ये. चांगलं तालमेल दोघांमध्ये. एका बाजूला विनेश डोलकर, एक होतकर खेळाडू, आणि त्याचं चांगलं योगदान तुम्ही सातत्यानं बघता. जबरदस्त कामगिरी सध्या मैदानामध्ये. टोटल बोर्डवर रन आपण बघूया. 40 धावांचं आव्हान आहे. लास्ट मॅच अगदी तुम्ही बघता आजच्या दिवसातील, आणि सुरुवात झाली रणांगणामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप डाऊन खेळाचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही, चेंडूला निर्धाव. दमदार कामगिरी इथे करत असताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाज देखील संकेत भगतला आपण बघतोय. बोर्डवर धावा आहेत सद्यस्थितीमध्ये. 5 धावांवर संघ थांबलाय. इम्पॉर्टंट मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं भावदेवी अगदी कुडाबे संघ जो कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला, आणि त्यासोबत 11 स्टार्स सुकापूर असे 2 संघ काल सुपर 8 मध्ये गेले. आजच्या दिवसामध्ये गावदेवी वाकडे, रमेश पवार, आणि त्यासोबत आपण बघितलं अरुण पाटील यांचा संघ. आणि या मॅच मध्ये एक संघ पुढे जाणार आहे. कोणाचं स्वप्न आज पूर्ण होतील, कोणाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये येण्याची संधी मिळेल हे आपल्याला बघायचंय. बोर्डवर धावा आहेत 6 धावा, 10.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये रन करायचे. चांगला चेंडू, अगदी दमदार गोलंदाजी संकेत भगतची पहिलं षटक सुंदर बघायला मिळालं. अजिबात फलंदाजांना संधी दिली नाही मोठे फटके खेळण्यासाठी, आणि
पहिलं षटक जे आता समाप्त होतोय आणि धावसंख्या फलक जाऊन थांबलाय बोर्डवर बिनबाद 6. बोलताना 18 बॉल आणि विजयासाठी आता आवश्यकता आहे ती 34 धावांची. गोलंदाजी मार्कवर पंकजला बोलवलं गेलं कारण इम्पॉर्टंट ओव्हर आहे. दोन्ही संघ अनेक वेळा एकामेकासमोर आलेत. अठरा चेंडू आणि विजयासाठी 34 पाहिजेत. गोलंदाज सज्ज होत असताना पंकज पाटीलचं इम्पॉर्टंट ओव्हर आणि तेवढंच इम्पॉर्टंट विकेट. फुल टॉस बॉल हे कराल तर कसे सोडतील. बॉल सीमारेषा पलीकडे तोडफोड फलंदाजी सगळ्यात लांब लचक षटकार. क्लीन बॉल फलंदाज बाद. खेळीचा अंत होतोय. विनेश टोलकर हे बाद होत आहेत. ओ भाऊजी सोळा चेंडू आणि रन पाहिजेत 28 विजयासाठी. या मॅच मध्ये अजूनही दोन्ही संघ इन्व्हॉल्व अजूनही या सामन्यामध्ये आहेत. अजून या मॅच मध्ये इन्व्हॉल्व आहेत. बघायचा सामना कुठपर्यंत रंगेल, कुठपर्यंत लढला जाईल. 16 मध्ये पाहिजेत 28. बॉलिंग ट्रॅकवर पंकज पाटील. षटकार ठोकला पहिल्या बॉलवर, लगेच उत्तर त्याने दिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने आम्हाला इथे कळवलाय. आता 16 मध्ये पाहिजे 27 धाबा. नियंत्रण करावं लागेल. या चेंडूवर तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू एक सिंगल कसे वाचवता येईल याचाही प्रयत्न तुम्हाला अतोनात करावा लागेल. अफाट मेहनत या मॅच मध्ये तुम्हाला घ्यावी लागणार आहे. मिस्तामिंग आहे, एज लागली आहे. विघ्नेश खूप चांगला झेल तिथे पकडत असताना अविनाशच्या खेळीचा अंत. तुझं घड्याळ 15 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. मॅच बनते आलो षटकार आल्यानंतरही पंकजनं मागे वळून पाहिला नाहीये. एक अनुभवी खेळाडू, होतकरू आणि धाडसी खेळाडू. आणि खरं तरी लढत आपण बघतो गणेशपुरी आणि वाजेमध्ये, परंतु खरी फाईट आहे. अगदी प्रथमेश कोहली
आणि पंकज पाटील मध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रतीक कोहली. दोन्ही बंधू बडे मैया तो बडे मैया छोटे मैया सुभान अल्लाह असं आपण म्हणतो. आणि दोन्ही भावंडांची जोडी आमचे सन्माननीय श्री प्रकाशजी कोहली यांची दोन सुपुत्र. आणि संपूर्ण स्क्वॉड आपण बघितला. मी नेहमी गणेशपुरी संघाला बघतो की त्यांचा संपूर्ण गाव जवळपास निम्म्याहून जास्त लोक सध्या स्पर्धा लाईव्ह बघत असताना तेवढे वाजेचे देखील, कारण दोन्ही संघाला सपोर्ट करणारे बरेच प्रेक्षक आहेत. आता 14 मध्ये पाहिजेत अजूनही 26. प्रथमच आक्रमण त्याचा चाबूक शॉट बॉल सीमारेषा पलीकडे. पंच सांगतील मापून तोलून लगावलेला हा षटकार. माझा नाकाशी धर जरा म्हटलंय तुला मी. तेरा चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. आमचे आशुबाई शोलके गोल्डन मॅन भावी सरपंच यांचं शुभ आगमन इथे होत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली लवकरच रजनी स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. थोडा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला पंच सांगत असताना वाईट बॉल. महागडं षटक पंकज पाटीलचं. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले. 13 बॉल आणि 19 धावांची गरज आहे विजयासाठी. गोलंदाज सज्ज होत असताना इम्पॉर्टंट बॉल स्टँड अँड डिस्पॅच. प्रथमेश कोहली जस्ट लाईक बंदूक की गोळी बॉल सीमारेषा पलीकडे. हा धमाका षटकार. खूप मोठं षटक राहिलं आणि मॅच जवळ आले. थोडं स्पीडअप करा वाजे संघ प्लीज. 12 चेंडू रन पाहिजे 13. इम्पॉर्टंट ओव्हर या मॅचला बनवायचे असेल तर हे षटक बरंच काही सांगून जातील. हेमंत पाटीलच्या खांद्यावर ही जबाबदारी देण्यात आली. 12 मध्ये पाहिजे 13 धावा. मॅच गणेशपुरी संघासाठी फार जवळ येऊन थांबली आहे, परंतु मागील सामना कोण विसरेल. करंजाडे आणि वाकडी 30 धावांचं आव्हान असताना देखील सामना खूप चांगला बनला होता. या मॅच मध्ये करायच्या 12 मध्ये 13 कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्वाचा नियम. गोलंदाज सज्ज होत आहेत. एज लागले बॉलचा पाठीमागे जाणून बुजून शॉट सिलेक्शन केलं होतं आणि धाव मात्र सुरक्षित पूर्ण करत असताना एक रन या बॉलवर मिळेल. 12 मध्ये 13 पाहिजे होते, आता 11 मध्ये पाहिजे 12. खरं तर आज बराच उशीर झाला. काल आता जवळपास 5:15 पर्यंत काल स्पर्धा समाप्त झाली होती. आज जवळपास 6 व्हायला आलेत. आता याचं कारण मोक्यावर काही संघाने नकार दिला. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला आम्ही विनंती देखील करू की या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आयोजकांकडून, कारण याची चर्चा ते करत होते की एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही एंट्री फिक्स करत असता तर एखाद्या टुर्नामेंटमध्ये त्या टुर्नामेंटच्या ऑर्गनायझर टीमला तुम्ही फसवू नका. व्हॉट अ शॉट. प्रथमेश कोहलीचा आज काय वेगळाच मोड मध्ये दिसला. 6 धावांकरिता षटकार. आता 10 मध्ये पाहिजेत फक्त 6. आणि 6 धावेची गरज. प्रथमेशने या मॅचचं चित्र बदललंय. लोवर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय घरंगळत मिड विकेट मध्ये. 1 रन पूर्ण करत असताना दुसऱ्यासाठी निघालेत. थोडासा थ्रो, परंतु ही विकेट स्ट्राईक रोटेशन साठी. चला प्रतीक यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये, परंतु स्ट्राईक रोटेशन त्याला करायचे होते, त्यामुळे विकेट इथे सॅक्रिफाईस करण्यात आली. 1 रन जरूर मिळेल, त्यामुळे 9 मध्ये पाहिजेत अजूनही 5. मला बायको मिळा
9 चेंडू आणि आता आवश्यकता आहे ती विजयासाठी फक्त 5 धावांची. अभिजितला सांघिक यश मिळताना मिळाले. प्रथमेश आहेत. फिनिश, सामना फिनिश, जिंकलाय सामना टीम गणेशपुरीनं. हार्दिक अभिनंदन इथे आपण करू. खूप चांगला खेळ त्यांचा आज राहिला आणि क्वालिफाय करतोय. खरं तर आज लवेश मायरा या नावानं गणेशपुरी संघ उतरला आणि दिव्येश काकडे यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता बरेच काही सांगून जाते. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि सुपर 8 मध्ये सध्या संघ क्वालिफाय करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर वन्स अगेन 6 बॉल मध्ये 25 धावा करणारा गणेशपुरी संघाचा प्रथमेश कोहली ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील घेतली. प्रथमेश कोहली पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच घ्या.